संतोष पवार यांची स्वस्त धान्य दुकानदार संघटना जामखेड तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी अंगद खोशे व दत्तात्रय हजारी यांची निवड करण्यात आलेली आहे। तहसीलच्या आवारात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची बैठक संपन्न झाली। यावेळी बहुसंख्येने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। आपण बैठक आयोजित केलेली होती। या बैठकीच्या निमित्ताने उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व ज्येष्ठ, त्याचबरोबर उपस्थित सर्व महिला दुकानदार, इतर सर्व प्रतिनिधी, त्याचबरोबर आपण हा निवडीचा कार्यक्रम आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर संपन्न केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रथमतः सर्व जामखेड तालुका स्वस्त धान्य दुकानदारांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची परत एकदा संधी दिली। मागील 10 वर्षापासून वेगवेगळ्या पद्धतीने आपण दुकानदारांसाठी न्याय देण्यासाठी मी माझा स्वतःचा वेळ दिलाच आहे, परंतु भविष्यातही ज्या वेळेस कोणत्याही तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारावरती संकट येईल ते संकट सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील अशी मी या ठिकाणी सर्वांना ग्वाही देतो। आणि या संघटनेच्या निमित्तानं सर्वांना सांगू इच्छितो की संघटना ही फक्त आपण पद घेण्यासाठी किंवा कुणाला या मागील काळामध्ये जे घडलं पैसे कमवण्यासाठी आपण संघटना बनवत नाहीत, तर एक आपल्याला कुठंतरी न्याय मिळावा। आज जे काही स्वस्त धान्य दुकानदारांच्या अडीअडचणी पुरवठा विभागात असतील, तहसील कार्यालयात असतील, जिल्हा पुरवठा कार्यालयात असतील, त्या सोडवण्यासाठी आपण ही संघटना बनवलेली आहे। त्यामुळं जर वाटलं, जरी आज निवडी झालेल्या असल्या तरी सर्वांसमोर मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वतः सांगतो की जर भविष्यामध्ये वाटलं की अध्यक्ष म्हणून संतोष पवार काम करत नसेल किंवा उपाध्यक्ष म्हणून अंगद खोशे असतील, नंतर दत्ता हजारे असतील किंवा सक्रिय सभासद म्हणजे काम करत नसतील, तर बैठक घेऊन त्यांना पदावरून काढण्याचा अधिकार तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदाराला कायमस्वरूपी राहील आहे। तर सचिव म्हणून स्वस्त धान्य दुकानदार संघटना जामखेड तालुका सचिव म्हणून वडेकर सरांची आपण एकमताने या ठिकाणी निवड जाहीर करत आहोत। आता या निवडीनंतर अजून माझं वैयक्तिक मत असं होतं की 103 दुकानं तालुक्यात आहेत, 10 दुकानामागे एक प्रतिनिधी तालुका कार्यकारिणीवर जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सर्वांना न्याय देता येईल। आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी 2 नावाचं जाहीर करत आहोत। शहरामधून हर्षल वाळुंजकर हे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतील। ग्रामीण भागामधून आपण खांडवीचे स्वस्त धान्य दुकानदार नरेंद्र जाधव हे जिल्हा प्रतिनिधी म्हणून 2 काम पाहतील। या निवडीच्या निमित्तानं मी अजून एक या ठिकाणी जाहीर करू इच्छितो की आठवड्यातून एक दिवस स्वस्त धान्य दुकानदाराच्या जर अडचणी असतील तर पुरवठा विभागामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष कमीत कमी 1 तासभर आठवड्यातून एक दिवस तरी ऑफिसला येऊन बसतील। त्याचबरोबर जर जिल्हा पातळीवर जर कुणाच्या काही अडचणी असतील तर आमच्या स्वखर्चाने आमच्या गाडीमध्ये त्या स्वस्त धान्य दुकानदाराला नगरला घेऊन जाणे, त्याची अडचण सोडून आणून त्याला जामखेडपर्यंत पोहोच करण्याची आमची स्वतःची जबाबदारी राहील। त्या ठिकाणी कुणालाही गाडीला डिझेल पेट्रोल टाकावं लागणार नाही। आणि दुसरा जो प्रकार जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून जे काही कुणी स्वयं घोषित करत आहेत, 1000-1100 रुपये सभासद फी भरा, संघटना निवडा, तो प्रकार भविष्यातही या ठिकाणी आपल्या तालुक्यात होऊन देणार नाही। कुठंही संघटना चालवण्यासाठी कुठंही 1 रुपया तुम्हाला मागितला जाणार नाही। उलट अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून जर कुणी कमी संघटना काही तर अस्तित्वात नव्हती, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचं संकट जर दुकानदारावर आलं तर ठोसपणे मांडायला कुणाचंही त्यात एक माणूस गेलं तर त्याला कुणी किंमत देत नव्हतं। म्हणून संघटना महत्वाची। या धर्तीवर आज आपल्याला या ठिकाणी मतदानासाठी आपण या ठिकाणी अर्जाची मागणी केली, त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष पदासाठी 1 अर्ज आलेला आहे आणि उपाध्यक्ष पदासाठी 2 अर्ज आलेत। अध्यक्षाची निवड 3 वर्षासाठी राहील आणि ती काम करीत असताना जरी अडचण आली तरी तुम्ही सगळ्यांनी विचारांनी जर मार्ग काढला, तहसीलदार असू द्या किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम असू द्या किंवा साहेब असू द्या, त्यांना आपल्या अडचणी सांगता आल्या पाहिजे। कारण नजर चुकून काही जर गोष्ट झाली तर त्याला दुकानदाराला एकट्याला तोंड द्यावं लागतं आणि त्यांनी जरी स्वतःचं मत मांडलं तर ती बरोबरच धरतील अशातला काय भाग नाही। ती उचलून धरण्याची पात्रता अध्यक्षकडे, उपाध्यक्ष किंवा कमिटीकडे, बॉडीकडे असली पाहिजे। यांच्या निवडीसाठी एकत्र जमा झालेलो आहोत।
या ठिकाणी जेवढे दुकानदार उपस्थित झालेले आहेत त्यांचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो.